नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण ॲनिव्हर्सरी स्पेशल रसमलाई फ्लेवरचा केक बनवणार आहोत. आणि परफेक्ट अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी वजन काट्याचा वापर न करता वाटीच्या मदतीने आपण हे सर्व मेजरमेंट्स घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया. तर आज आपण अर्धा किलोचा हार्ट शेपचा रसमलाई फ्लेवरमध्ये केक बनवणार आहोत. तर इथे बघा, मी अर्धा किलोच्या केकसाठी 6 इंचाचा हार्ट शेपचा टीन घेतला आणि वाटीने 1 वाटी व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेऊन त्यामध्ये रसमलाई फ्लेवरचं इसेन्स टाकलं आणि हा बेस मी इथे बेक करून घेतला. तर इथे बघा, मी याच वाटीने 1 वाटी व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलं होतं. आता याच वाटीने आपल्याला क्रीमसुद्धा मोजून घ्यायचे. जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या वाटीने प्रीमिक्स आणि क्रीम मोजून घ्यायची, म्हणजेच आपला अर्धा किलोचा परफेक्ट केक तयार होतो. आता हा शिजवून घेतलेला बेस पूर्णपणे थंड झालेला आहे. आता अशा प्रकारे याच्या एजेस लूज करून घेऊया चाकूच्या मदतीने आणि त्यानंतर हा केक डिमोल्ड करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने. आता हा स्पॉन्ज डिमोल्ड करून घेतल्यानंतर यावरची अशा प्रकारची वरची जी लेअर आहे ती चाकूच्या मदतीने काढून टाकायची, जेणेकरून आपण जे शुगर सिरप टाकणार आहोत ते व्यवस्थित यामध्ये जिरपलं जाईल. आणि त्याचबरोबर जर केकला डोम शेप असेल तर तो सुद्धा राहणार नाही. इथे डोम शेप काय आलेला नाही, परंतु जर असेल तर तो सुद्धा काढून टाकायचा आहे, म्हणजे केकला शेप व्यवस्थित येईल. आता अशा प्रकारे वरचा भाग काढून टाकल्यानंतर केक स्लायसरच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला केकचे 2 लेयर्स करून घ्यायचेत. तर हे बघा, बेसचे 2 लेयर्स इथे मी करून घेतले. आता आपल्याला या केकमध्ये टाकण्यासाठी शुगर सिरप लागणार आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी नॉर्मल पाणी घेतले. आता यामध्ये 1 चमचा साखर टाकूया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपल्याला या केकला फिनिशिंग करण्यासाठी किंवा केकला कव्हर करण्यासाठी आपल्याला क्रीम वापरायची. तर इथे मी इकोट्रोप कंपनीची ट्रोपोलाइटची ही क्रीम घेतली आहे. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याकडे जर वजन काटा नसेल तर एका वाटीने आपल्याला प्रीमिक्स आणि क्रीम मोजून घ्यायचे. तर त्याच पद्धतीने मी प्रीमिक्स ज्या वाटीने मोजून घेतलं त्याच वाटीने इथे क्रीम मोजून घेते. तर 1 वाटी ही क्रीम घेऊयात. आता ही क्रीम आपल्याला बीटर मशीनने बीट करून घ्यायची आहे. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकताय, जवळजवळ दुप्पट ते तिप्पट ही क्रीम झालेली आहे फेटल्यानंतर. आता लगेच केकचं फिनिशिंग करायला घेऊया. आता या केकचं फिनिशिंग करण्यासाठी इथे मी 8 इंचाचा केक बोर्ड घेतला आहे आणि त्याला थोडीशी क्रीम लावायची आहे, जेणेकरून आपला केक जागचा हलणार नाही. आता आपण ज्या केकच्या 2 लेयर्स केलेल्या होत्या त्यातली खालची जी लेअर आहे ती खालीच ठेवायची. हे बघा, अशा पद्धतीने. आणि यावर आता शुगर सिरप पसरवून घेऊयात. तर शुगर सिरप पसरवल्यानंतर आपण जी फेटून घेतलेली क्रीम आहे ती यावरती टाकूयात. आणि आता त्याचबरोबर आपण हा रसमलाई फ्लेवरचा केक बनवणार आहोत. तर त्यासाठी हे रसमलाईचं क्रश घेतलंय. मालाचं हे रसमलाईचं क्रश आहे, त्यातलं 2 ते 3 चमचे क्रश यावरती टाकूया. आणि हे टाकलेलं क्रश क्रीममध्ये मिक्स करायचं. त्याचबरोबर या बेसवरती सुद्धा पसरवून घ्यायचं. क्रीम आणि क्रश व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर परत एकदा थोडंसं क्रश यावरती टाकायचे, जेणेकरून रिच फ्लेवर आपल्या केकला येतो. आणि आता दुसरी लेअर अशा प्रकारे उलटी यावरती ठेवून द्यायची. उलटी ठेवण्याचं कारण म्हणजे वरचं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित आपल्याला करता येतं. आणि परत एकदा सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायचे. तर यावरती सुद्धा अशा प्रकारे शुगर सिरप पसरवून घ्यायचं. आता आपण ज्या केकच्या 2 लेयर्स ठेवलेल्या आहेत त्या 2 लेयर्सच्या मध्ये थोडासा स्पेस दिसतोय. तर त्या स्पेसमध्ये अशा प्रकारे थोडी थोडी क्रीम भरून घ्यायची सुरुवातीला. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला पूर्ण केक हा व्हाईट क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे क्रीम भरायची आणि पूर्ण केक या क्रीमने कव्हर करून घ्यायचा. आणि अशा प्रकारे पूर्ण केक कव्हर करून घेतल्यानंतर याचं आपल्याला फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तर स्क्रॅपरच्या मदतीने याचं फिनिशिंग करून घ्यायचं. तर हे बघा, अशा प्रकारचं स्क्रॅपर आहे. याच्याऐवजी तुम्ही जुनं ATM कार्डसुद्धा इथे वापरू शकता. आणि यानं केकचं फायनल फिनिशिंग करून घ्यायचं. आणि आता राहिलेल्या क्रीममधली थोडीशी क्रीम मी येलो कलरची केलेली आहे. आणि अशा प्रकारचे डॉट डॉट देऊन अशा प्रकारचे खालच्या साईडला डिझाईन काढते. तर अशी डिझाईन हे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन चेंज करू शकता.
आणि आता तीच येलो कलरची क्रीम एका पायपिंग बॅगमध्ये भरली आणि त्याला स्टार नोझल सुद्धा लावलेला आहे. तर अशा प्रकारचे स्टार मी खालच्या बाजूला काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट. आणि आता त्याच येलो क्रीमने वरच्या बाजूला सुद्धा अशा प्रकारचे डिझाईन काढून घेऊया किंवा फ्लावर्स काढून घेऊया. हे बघा परफेक्ट. आणि आता कलर टाकून थोडीशी ग्रीन कलरची क्रीम मी एका पायपिंग बॅगमध्ये काढून घेतली. त्याचबरोबर त्याला लिपचं नोझल सुद्धा लावलेलं आहे. आता त्याने अशा प्रकारे पानं काढून घेऊयात या फ्लावर्ससाठी. हे बघा असे. आता शिमर किंवा ग्लिटर यावरती अशा प्रकारे टाकून घेऊयात जेणेकरून आपल्या केकला शाईन छान येईल. त्याचबरोबर अजून डेकोरेशन करण्यासाठी सिल्वर कलरचे जे शुगर बॉल्स आहेत ते सुद्धा यावरती टाकून देऊया. आणि हा ॲनिव्हर्सरीचा केक असल्यामुळे अशा प्रकारचं ॲनिव्हर्सरीचं टॅग आहे ते अशा प्रकारे केकवरती ठेवून देऊया. आणि इथे आपला ॲनिव्हर्सरी स्पेशल रसमलाई फ्लेवरचा हार्ट शेपचा केक तयार झाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स.